नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चाट बनवतोय, तोही उपवासाचा। उपवास नसताना भरपूर असे चटपटीत पदार्थ आपण खात असतो, पण उपवासातही जर चाटचा चटपटीत प्रकार तुम्हाला खायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। अगदी 10 मिनिटाच्या आत उपवासातही तुम्ही असा चाट बनवून खाऊ शकता। रेसिपी अगदी घरात असलेल्या साहित्यापासून मी तयार केलेली आहे। चला तर मग कशी बनवली ते पाहूयात। इथे मी 3 बटाटे मीडियम आकाराचे घेतलेले आहेत। उपवासाचं मीठ घेतलेलं आहे मी। हे लाल तिखट उपवासाचं आहे। 2 टीस्पून घरातलं फ्रेश दही घेतलेलं आहे। अगदी घट्टसर आहे। फ्रेशच दही घ्यायचं म्हणजे चाट आंबट लागणार नाही। या दह्यामध्ये 2 टीस्पून साखर घालून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात, म्हणजे आपली बाकीची रेसिपी तयार होईपर्यंत साखर दह्यामध्ये व्यवस्थित विरघळली जाईल आणि खाताना कचकच अशी दाताखाली लागणार नाही। 2 टीस्पून साखर घालून दही मिक्स करून बाजूला ठेवून दिलं। आता इथे मी तिन्ही बटाट्याची अशी साल काढून घेतलेली आहे। तुम्ही जर कधी साबुदाणा भिजवायला विसरलात किंवा बटाटे शिजवायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा। बटाट्याची साल काढून एका बटाट्याचे 2 तुकडे मी करून घेतलेले आहेत। माझ्याकडचे बटाटे छोटे आहेत म्हणून मी एवढे तुकडे करून घेतलेत। तुमच्याकडचे मोठे असतील तर आता मी ज्या पद्धतीने बटाट्याचे तुकडे करून घेतले तसे तुम्ही करून घेऊ शकता। एका बटाट्याचे 4 तुकडे असे मोठे मोठेच कट करून घ्यायचे। लगेचच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि बटाटे मीडियम आचेवरती चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। बारीक गॅसवरती करायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात। तेल बटाटे टाकायच्या अगोदर अगदी कडकडीत गरम झालेलं असायला हवं। बटाटे घातले की गॅस मीडियमपेक्षा थोडा कमी करायचा किंवा मीडियम ठेवायचा। एकसारखा हलवत हलवत बटाटे चांगले फ्राय करून घेऊयात। मी 2 मिनिटं एकसारखा हलवत हलवत बटाटे असे चांगले गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत। याच रंगावर बटाटे येईपर्यंत भाजून घ्यायचे। आता बटाटे सगळे काढून घेऊयात। अजून पुढे ट्विस्ट आहे या रेसिपीमध्ये, तो पुढे सांगणारच आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता बटाटे काढून घेतले, गॅस बंद केला आणि या बटाट्यांना थोडंसं आपण पोटॅटो मॅशरने असं दाबून घेऊयात। दाबून घ्यायचं बघा, असं 0.5% मी शिजवून घेतलेला आहे बटाटा। 80% हा बटाटा शिजलेला आहे आतमध्येपर्यंत। आता लगेचच पावभाजीच्या मॅशरने असे थोडे थोडे हे बटाटे दाबून घ्यायचे। असे बटाटे दाबून घेतल्यानंतर परत अजून एकदा, हाच ट्विस्ट आहे या रेसिपीचा, अजून एकदा आपण हे बटाटे परत तळून घेणार आहोत, जेणेकरून जे 80% मधले 20% राहिले होते बटाटे शिजायचे ते तेलात परत शिजले जातील। म्हणून असे दाबून घ्यायचे बटाटे आणि परत तेलात सोडून तळून घ्यायचे आहेत। आहे की नाही मस्त रेसिपी, अगदी पटकन होणारी आणि टेस्ट तर इतकी भारी लागते की उपवासाला खातोय असं वाटणारच नाही। चला आता तेल परत गरम करायला ठेवलं होतं मी। कडकडीत आता गरम असायला हवं आणि गॅस मोठाच असायला हवा, कारण आपण बटाटे असे दाबून घेतल्यामुळे ते पटकन असे शिजले जातात, तळले जातात। त्यामुळे मोठ्या गॅसवरती दोन्ही बाजूंनी यांना छान असं तळून घेऊयात। जास्त वेळापर्यंत तळायची अजिबात गरज नाही आहे, कारण आपण अगोदरच बटाटे छान असे तळून घेतलेले आहेत। आता परत फक्त अगदी थोडेसे मोठ्या गॅसवरती तळून घेऊयात। या पद्धतीने मगाशी जसे बटाटे फ्राय झाले होते त्याच्यापेक्षा थोडेसे अजून फ्राय व्हायला पाहिजेत, म्हणजे अगदी कुरकुरीत होतात आणि वरून दही आणि गोडाची चटणी घातली की अप्रतिम अशी टेस्ट देतात। चाट एकदम सुंदर होतो। एकदा करून नक्कीच पहा। आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा। आता एकसारखा हलवत हलवत पाहताय ना किती मस्त क्रिस्पी असे आपले बटाटे शिजलेले आहेत, तळलेले आहेत सॉरी। असेच बटाटे तळले गेले पाहिजेत। आता असे गोल्डन ब्राऊन बटाटे झाले की काढून घेऊयात। किती क्रिस्पी दिसत आहेत ना, अगदी सुंदर आणि टेस्टी चाट होतो बरं का। चला आता काढून घेऊयात पटापट। ही आपलं चांगलं साखर आणि दही मिक्स झालेलं आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे दही खाताना किंवा चाट खाताना साखरेचे तुकडे येणार नाहीत, अगदी व्यवस्थित खाताना लागेल। त्यामुळे असं दही चांगलं फेटून घ्यायचं, साखर आणि दही। यासाठीच म्हटलं की 10 मिनिटासाठी साखर घालून दही बाजूला ठेवून घ्यायचं। आता प्लेटिंग करून दाखवते। असं मस्त असं बटाटे, तळलेले बटाटे, सगळे बटाटे मी इथं घालून घेणार आहे। एक प्लेटीसाठी आपण 2 बटाट्यांचं हे काप आहेत बरं का, एका बटाट्याचे अजून राहिलेले आहेत। असे बटाट्याचे कापू घालून घ्यायचे।
किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत. मुलांना फार आवडतात. एकदा ट्राय करून पहा. वरून घालायचं चवीपुरतं मीठ. उपवासाचं मीठ आहे. उपवासाचं मीठ मी बाजूला काढून ठेवते, तेच हे मीठ आहे. तुम्ही जर पिंक सॉल्ट वापरत असाल तर ते घातलं तरीही चालेल. लगेच घालायचं लाल तिखट. लाल तिखट घातल्यानंतर वरून घालायचं आहे आपल्याला फेटून घेतलेलं दही. दही व्यवस्थित फेटलेलं छान असावं. जर तुमच्या दहीत साखर राहिली असेल किंवा गुठळ्या असतील तर चाळणीने चाळून घ्या. म्हणजे गाळून घ्यायचं. पुरणाच्या चाळणीत हे दही घालायचं आणि गाळून घ्यायचं. अगदी स्मूथ असं दही त्याने हे भेटतं. तुम्ही विकतचं दही वापरत असाल तर ही टिप्स नक्की लक्षात ठेवा की साखर घातलेलं दही पुरणाच्या चाळणीत घालून गाळून घ्यायचं आहे. वरून घालायचं असं दही आणि गोड चटणी असेल तर घालायची, नसेल तर ऑप्शनल आहे. माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली आहे. चिंच, गूळ, खजूर आणि हे सगळं सकाळी भिजत ठेवायचं आणि संध्याकाळी उकळी काढून घ्यायची. याला मस्त अशी गोड चटणी याची रेडी होते. त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल त्याची लिंक या व्हिडिओ खाली देते मी. आपल्या चॅनलवरती तीही रेसिपी उपलब्ध आहे. किती मस्त चाट तयार झाले ना. पाहता क्षणी खावंसं वाटेल असं आपलं चाट रेडी झालेलं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची उपवासाची चाट रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. भेटूया तशा नवीन एका युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.